आजींचं काय नाव आहे? झुमराबाई वसंतराव गवळी. कुठं राहायला? आणि काय चालतं नेमकं? काय नाही, शेतात जाताना माझ्या वावरात गवतात बसलेलं साप. हां, आता पायात वेळ कामाला आणि तो थोडंसं डाऊन झालं साप. डाऊन झाल्यासारखं झालं. आता इथं तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र बेली इथं आणलं आहे का? हो, मग आता डॉक्टर काय म्हटलं? डॉक्टरांनी पूर्व म्हणजे त्याची ट्रीटमेंट आहे ती केलेली आहे हां आणि त्यांनी सांगितलं मंचरला हां, जाऊ द्या, तिथं आपण व्यवस्थित तिथं होईल. मंत्र चालवले. किती वेळापूर्वी ही घटना घडली? 1 तास. 1 तास झाला. तुम्ही तातडीनं जवळ होत होते का? हो, गावात होतो. 10 मिनिटात गेल्यानंतर हां. घेऊन आलो. सध्या आजी काही शेतात काम करत होत्या? शेतात जनावरांचं काम, काय काम करत होत्या? काही गाया बांधलेल्या होत्या ते सोडण्यासाठी झाले. गाया बांधण्यासाठी सोडायसाठी. म्हणजे चालता चालता झाली की हो, चालतं रस्ते. रस्त्याला? मी गवत होतं का हो, आजूबाजूला? गवतात. गवतात. मग आता तुम्ही समजा नाही म्हटलं तर आजीला इथं आणलं, कशावरती आणलं? गाडी. गाडीत आणलं. मग डॉक्टरांचा सल्ला घेतला तुम्ही सगळा? हो, डॉक्टरांनी सांगितलं का आपलं इथं त्यांनी हे केलं. म्हटलं इथं आपल्याकडे आहे पण ते हे पण नक्की काय झालेलं आहे हे करण्यासाठी आपण मंचरला जाऊ. मंचरला सगळी ट्रीटमेंट होईल. मनसरला? बरं. म्हणजे आता हे सगळं जे आहे ते कुठल्या जातीचा साप होता? काही नाही, हे नाही सांगता येणार. काही आजीच्या पाहण्यात आला काही? कोणता हो, पाहिलं पण काय आता नक्की त्यांना काय जात सांगता नाही. कोणता वाटला तुम्हाला? आम्ही नव्हतोच ना पण पाहिलं. तुम्ही नव्हते तिथं पण आजी सांगत असते ना कोणत्या जातीचा? नाही नाही, असं काही जातीचं सांगण्यासारखंच नाही. नाही, जातीचं कोणत्या त्यांना कलरचा माहितीच होता? कसा नाही. कसा असं काही थोडंसं काळसर पिवळसर असं होतं. काळसर पिवळसर होता? लांब लचक असेल काही? नाही, आता काही विचारलंच नाही झालं. आता स्टेबल आहेत ना? हो, त्याला सरपडवून झालं का नेमकं काय झालं? आपण प्राथमिक आरोग्य म्हणजे या प्राथमिक उपचार जे ते PSC मध्ये केलेले आहेत. काय नेमकं तुम्हाला सिच्युएशन वाटलं? बरोबर. एकच मिनिट मला थोडं. आता जे आहे त्या आण्यामधल्या एक आजी ज्या होत्या त्यांना सरपडवून झालेलं आहे असं सांगते कुटुंबांच्या वतीनं. त्यांना आता प्राथमिक आरोग्य केंद्र बेलला इथं आणलं होतं. हो, काय सांगाल त्या संदर्भात? एक 60 ते 65 वर्षाच्या आजी आपल्याकडं सर्पदंश झाला म्हणून त्यांच्या फॅमिलीसोबत आपल्याकडे आल्या होत्या. आपल्याकडे आल्यानंतर स्वतः मी आहे, आमचा सेकंड एमओ डॉक्टर शिल्पा भोर मॅडम आहेत, माझा स्टाफ आहे, सर्वांनी आम्ही तातडीने त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले. तसं आम्ही आजींना पण विचारलं की तो कुठल्या कलरचा आहे, कुठल्या प्रकारचा आहे, तसं काही तुमच्या गावाकडच्या भाषेमध्ये किंवा ह्याला काही सांगता येईल तुम्हाला त्याचं काही लक्ष नाही काय, तसं काही आजीला काही सांगता नाही आलं. त्याच्यामुळे थोडं आम्हाला पण त्याच्यामध्ये काही क्लॅरिटी येत नाहीये की हा नेमका कुठला साप आहे. आणि तसे काही आम्हाला पायाला सूज वगैरे किंवा तसं काही साईन सिम्पटम आफ्टर स्नेक बाईट जसं आपण म्हणतो तसं ते काही जाणवलं नाही काही. आणि आम्ही जसं बेसिक ट्रीटमेंट असते डेक्झा आहे, त्याच्यानंतर इंजेक्शन एव्हिल आहे, इंजेक्शन डेक्झा आहे, बेसिक ट्रीटमेंट आम्ही आमच्याकडे प्राथमिक उपचार करून पेशंटला आमची ॲम्ब्युलन्स लगेच बाहेर उभा होती. आणि जे काही आम्हाला बेसिक उपचार करता येतील आम्ही ते बेसिक उपचार करून आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये आता पेशंट पुढील उपचारासाठी आपल्या उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे शिफ्ट केलेला आहे. सध्या पेशंटची प्रकृती कशी आहे? सध्या पेशंट एकदम स्टेबल आहे. आमच्यापासून पेशंट आपला एकदम आमच्या समोरून चालत गेलेला आहे. एकदम पेशंट सध्या स्टेबल आहे. स्टेबल आहे. कुठल्याही प्रकारचं नाही? ॲम्ब्युलन्समध्ये बाकीच्या सुविधा सर्व दिलेल्या आहेत? हो, ॲम्ब्युलन्समध्ये देखील आम्ही ज्या काही ॲम्ब्युलन्समध्ये सर्व सुविधा असतात त्या देखील आम्ही त्यांना IV असेल, त्याच्यानंतर काही गरज पडली ओटूची तर ते देखील आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये उपलब्ध आहे. आणि पेशंट सध्या एकदम व्यवस्थित आहे.